नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरात गेल्या 15 वर्षापासून मानसोपचार तज्ञ म्हणून उपचार करणाऱ्याने जवळपास 100वर मुली, तरुणी आणि विवाहित महिलांचे लैंगिक शोषण केले। त्यांच्या अश्लील व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेल करीत वारंवार शारीरिक संबंध ठेवले। मात्र 3 पीडित मुली व महिलांनी त्या कथित मानसोपचार तज्ञाविरुद्ध लेखी तक्रार दिली। हुडकेश्वर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मानसोपचार तज्ञ राजेश याने 15 वर्षापूर्वी हुडकेश्वर येथे घरीच मानसोपचार करण्यासाठी क्लिनिक उघडले होते। तेव्हापासून तो अनेकावर उपचार करीत होता। अनेकदा तो उपचाराच्या नावाखाली सहलीचे आयोजन करीत होता। मात्र विकृत वृत्तीच्या राजेशने उपचारासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुली, विवाहित महिला आणि तरुणीशी अश्लील चाळे करायला सुरुवात केली। नैराश्यात असलेल्या पीडिता हा प्रकार सहन करीत होत्या। त्याने अनेक मुलींशी अश्लील चाळे करताना मोबाईलद्वारे व्हिडिओ, फोटो काढले। तसेच काही महिलांशी क्लिनिकमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते। तो सर्व प्रकार मोबाईलमधून लपून ठेवून व्हिडिओ काढत होता। त्यानंतर त्या मुली किंवा महिलांना व्हिडिओ, फोटोज दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बाह्य करीत होता। अनेकदा उपचाराच्या नावावर सहलीचे आयोजन करीत होता। या दरम्यान हॉटेल्स किंवा फार्म हाऊसवर पीडितांवर लैंगिक अत्याचार करीत होता। आतापर्यंत राजेशने अंदाजे 100पेक्षा जास्त मुली आणि महिलांचे शोषण केल्याची माहिती समोर आली आहे। काही दिवसापूर्वी एक महिला हुडकेश्वर पोलीस ठाण्यात पोहोचली। माझे काही अश्लील व्हिडिओज फेसबुक आणि इंस्टाग्रामवर प्रसारित होत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली। त्यामुळे पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला तर राजेश याचे नाव समोर आले। पीडित विवाहितेला विचारणा केली असता तिने सांगितले की मी अविवाहित असताना राजेशने माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून चोरून व्हिडिओज, फोटोज काढले होते। ते दाखवून तो मला वारंवार शारीरिक संबंधाची मागणी करीत होता, अशी तक्रार केली। त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला। लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी कथित मानसोपचार तज्ञ राजेशला अटक केली। त्याने मुली व महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिली। त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे। पतीवर गुन्हा दाखल होताच त्याची पत्नी फरार झाली। त्याची पत्नी सुद्धा त्याची विद्यार्थिनी होती। त्याने तिचेही लैंगिक शोषण केले होते, परंतु बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याच्या भीतीपोटी त्याने लग्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पतीच्या या कृत्यात त्याच्या पत्नीचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आत्तापर्यंत आपल्याकडे 3 केसेस दाखल झालेले आहेत। त्याच्यात वेगवेगळे फिर्यादी आहे आणि जे विक्टिम्स जे आहे ते अल्पवयीन आहे आत्तापर्यंत जे आहेत आणि काही अजून याच्यात निष्पन्न होण्याची शक्यता आहे। म्हणून आम्ही 31 तारीखला एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केलेली आहे आणि त्या टीममध्ये विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर, तसेच CWC आणि इतर मेंबर्स पण आहेत। सायबर क्राईमचे आमचे API पण त्या कमिटीमध्ये आहे। तसेच जे हेड करते ते आपले IPS ऑफिसर आहे, ती DCP, ते त्याला हेड करत आहे। याच्यात काही फुटेजेस वगैरे आत्तापर्यंत आपले समोर आपल्याकडे आलेले आहे आणि त्या अनुषंगाने सध्या त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। ते आत्ता पण जसं मी सांगितलं की 3 तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। ते सुरुवातीला जसं निष्पन्न झाला, हे नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा निष्पन्न झाला होता आणि ते लगेच आपण केस दाखल केला, त्याला आरोपीला अटक केला। तो सध्या MCRमध्ये आहे। तर आपण अजून शोधतो आहे, म्हणून आपण जे इतर डिपार्टमेंट्सलाही याच्यात इन्व्हॉल्व केलेलं आहे। लहान मुले आहेत त्याच्यात आणि हा जो माणूस आहे 47 वर्षाच्या वयाचा आहे आणि हा जो एक ट्रेंड काउन्सलर आहे आणि हे जे आहे नागपूरचे शेजारी जे जिल्हे आहेत तिथे जाऊन काउन्सलिंग वगैरे करत होता आणि काउन्सलिंगमध्ये की आम्ही तुम्हाला म्हणजे ज्या मुले आहेत ते एज्युकेशन सोडू नये, त्याचे हे चालू राहिले पाहिजे। मग ज्यांची क्षमता नव्हती तिथे राहून अभ्यास करण्याची किंवा ते शाळा सुरू ठेवण्याची, मग ते मुली इथे ह्याचे जे सेंटर आहे त्या सेंटरमध्ये राहत होते। अगदी बरोबर आहे, कारण ह्याच्यात जे आहे ते भीती वाटत होती मुलींना आणि ते त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे कोणाला जाऊन हे सांगणार। मग आम्ही भरपूर पर्सुएशन नंतर
हा केस पहिला दाखल झाला, मग थोडासा कॉन्फिडन्स आला इतर मुलांमध्ये, तर ते समोर येतं आहे म्हणून आपण अजून 2 केसेस दाखल केलेले. अजून याच्यात आपण शोधतो आहे काही व्हिडिओ, काही फुटेजेस, तर ते आपण निष्पन्न करून, जर ते निष्पन्न झाले त्यांनाही कन्व्हिन्स करून ते याच्यात नवीन केस किंवा ह्या केसमध्ये फर्दर कॉन्टिन्युएशनमध्ये जे आपल्याला जसा नियमाप्रमाणे वाटेल त्याप्रमाणे आपण पुढे याच्यात इन्व्हेस्टिगेशन करू.